मित्रांनो, आज तुम्हाला मी MPL कट्टावरती घेऊन आलोय PBG कोल्हापूर. यस, मोठं नाव क्रिकेटमधलं PBG कोल्हापूर या टीम करता. कोल्हापूर टस्कर्सचे आज पुनीत बालन सर माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूयात, बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी का टीम घेतली. सर, तुमचं MPL कट्टावरती खूप खूप स्वागत. मस्त कट्टा आहे त्यामुळे तुम्ही बिंदास हो, जे बिनधास्त. तुम्हाला वाटतंय तशा गप्पा मारायच्यात. आपण तो खूप गप्पा मारत असतो दरवेळेस, पण थोडंसं प्लॅटफॉर्म वेगळा आहे. प्लॅटफॉर्म MCAच आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. खूप सारं काम तुम्ही त्यांच्याकरता करताय. त्याच्याच बरोबर ही टीम सुद्धा घेतलीत. सर्वात पहिले मला सांगा की MPL का? कसं आहे, मला वाटतं की महाराष्ट्र प्रीमियर लीग ही अनेक वर्ष अगोदर सुरू झाली होती. काही कारणांमुळे ती बंद झाली. त्याच्यामुळे वेगवेगळे लीग्स जे आहेत, तमिळनाडू प्रीमियर लीग असेल, उत्तर प्रदेश असेल, गुजरात प्रीमियर लीग, सौराष्ट्र प्रीमियर लीग, आणि मग असे बंगाल अनेक प्रीमियर लीग पण चालू झाली. बेंगॉल मी प्रीमियर तिथे लीग काम आहे. करतो हो. म्हणून सांगतो. तर असे अनेक स्टेट्सनी ही लीग सुरुवात केली. त्याच्यात तुम्ही पाहिलं तर अनेक खेळाडूंना किंवा क्रिकेटर्सला, यंग टॅलेंट जे म्हणतो, ऑपॉर्च्युनिटी भेटली वेगवेगळ्या टीम्समध्ये खेळा, अगदी आणि तिकडून ते स्टेट टीम्सला गेले. काही जण IPL ला गेले, बरोबर. काही जण इंडिया पण खेळायला लागले. Right. तर मूल आपण राहतो महाराष्ट्रात, मूल पुण्यात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बेस जी म्हणतो किंवा हेडक्वार्टर्स म्हणतो ती पुणे आहे. पुणे आहे. राईट. आणि महाराष्ट्रात अनेक असे खेळाडू आहेत, अनेक म्हणू शकतो कॅप नाही अनकॅप प्लेयर्स जे म्हणतो आपण, ज्यांच्याकडे इमेन्स टॅलेंट आहे. आणि ह्या प्लेयर्सला कुठेतरी आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो का? तर त्याच्यासाठीच मग MPL, जेव्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी ही अनाऊन्स केली की दे आर गोइंग टू रिस्टार्ट महाराष्ट्र प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणात, आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि ह्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म भेटण्यासाठी आपण कोल्हापूर टस्कर्स जी आहे ही टीम आपण विकत घेतली. ऑप्शनच्या मध्ये पुणा नाव आलं त्यावेळेस ती धाकधूक वाढली होती की पुणा पाहिजे आपल्याला. त्यावेळेस थोडं दुःख झालं? नाही, दुःख नाही झालं. कशी असते की एक इमोशनल अँगल असते की पुण्यात राहतो त्याचा असतं. yes. पुण्यात राहतो तर पुण्याची टीम पाहिजे. पण ॲट व्हॉट कॉस्ट, ती पण प्रश्न येते. बरोबर. जेव्हा आमची एक बजेट होती, एक कॅप होती की हो. इथपर्यंत आम्ही बिडिंगला पुण्यासाठी जाऊ. पण त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं की एक सिटीच्या नावासाठी किती पैसे घालावं, त्याच्यापेक्षा ती पैसे आम्ही प्लेयरच्या डेव्हलपमेंटमध्ये, प्लेयरच्या ग्रासरूट अगदी बरोबर. इम्प्रुव्हमेंट किंवा स्ट्रेंथ विकनेस इम्प्रुव्हमेंटसाठी घालू. तिथे जास्त होऊ शकेल. दॅट विल बी मोर जस्टिफाईड देन ते पुटिंग दी मनी फॉर अ टीम नेम. म्हणून देन वी बॅक्ड आउट आफ्टर अ सर्टन पिरियड. आणि मग आम्ही वी आर आय थिंक सॅटिस्फाईड विथ कोल्हापूर, कारण कोल्हापूर पण काही कमी नाहीये. कोल्हापूरचे लोक आणि कोल्हापूरची मिसल आणि कोल्हापूरचं तडका, तांबडा पांढरा रस्सा, तांबडा पांढरा आणि तडका जोरदारच असते. जेवढं मी पुनीत बालनना ओळखतो त्यांना सिटीचा प्रश्न पडत नाही, फरक पडत नाही. पुण्यात ते राहतात म्हणून पुणे त्यांचं आहे, पण आता कोल्हापूरची टीम त्यांची आहे म्हणून कोल्हापूरला पण त्यांनी बेस हलवला आहे. तिथे सुद्धा आता त्यांचं ते दुसरं घर झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि पुणे काय फरक पडत नाही. नक्कीच, कारण नाही फरक पडत. अशी शेवटी कसं आहे, आज कोल्हापूरची टीम आहे, पण आज जे प्लेयर्स खेळतात ह्या टीम मध्ये, आता केदार मूल पुण्याचा आहे, पण तो आमचा कोल्हापूर टस्करचा कॅप्टन पण आहे, आयकॉन प्लेअर आहे. एक्झॅक्टली. तर ही इज प्लेइंग फॉर कोल्हापूर. मी येणारच होतो. केदारचं तुम्ही नाव काढलं, मला आयकॉन प्लेअरकडे यायचंच आहे. विशेष आपण त्यावरती चर्चा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही केदार विषयी बोलता त्यावेळेस पुण्यात राहतो, पण त्याचं नाव जेव्हा कोल्हापूरला कनेक्ट आहे तर त्याचे फॉलोअर्स तर वाढलेच आहेत. मी बघतोय त्याचं प्रेम जे महाराष्ट्रातनं त्याला मिळत होतं, पुण्यापर्यंत मर्यादित होतं, ते आता कोल्हापुरातही पोहोचलंय. ही एक मोठी गोष्ट झाली. 100% केदार मूल पुण्याचा असेल तरी एकतर केदार इंडियासाठी खेळलाय आणि IPL खेळलाय. बरोबर. महाराष्ट्र क्रिकेट किंवा महाराष्ट्राच्या टीमला अनेक वर्ष ही हॅज कॅप्टन, आता करंट पण तो कॅप्टन आहे या टीमचा. आणि त्याची फॉलोअर बेस सगळीकडे, असं नाही की स्पेसिफिकली पुण्याच्या AOR मध्ये मर्यादित नाही, सगळीकडे. आणि मला आठवणी की सीझन 1 जेव्हा मागच्या वर्षी झाली, जेव्हा कोल्हापूर टीम अनाऊन्स झाली, हे झाली, आणि जेव्हा मॅचेस सुरू असायचे तर सोशल मीडियावर किती कोल्हापूरच्या लोकांनी किंवा बाकीचे लोक पण, महाराष्ट्रात जे
लोक आहेत, पण स्पेसिफिकली मी कोल्हापूर म्हणेल कारण कोल्हापूरची टीम आहे माझी. बरोबर. त्या लोकांनी किती जणांनी सोशल मीडियावर कोल्हापूर टस्कर्सला टॅग करून त्यांच्या फेवरेट प्लेअर ह्याच्यातला कोण आहे, अंकित असेल, केदार असेल, मनोज यादवने हॅट्रिक घेतली होती. बरोबर. तर हे सगळी जी प्लेयर्स आहेत हे मूळ कोल्हापूरचे नाहीच आहेत ना, हे वेगवेगळे गावातले, पण त्या टीम प्रति प्रेम, ह्या प्लेअर प्रति प्रेम हे कोल्हापूरच्या लोकांनी दाखवलंय आणि कोल्हापूर टस्करला तेवढी प्रेम दिली आहे. नक्कीच कोल्हापूर टस्करला खूप प्रेम दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे, कारण प्लेयर्सला तेवढं प्रोत्साहन देणं किंवा एक फ्री हँड म्हणतो ना, असा नक्कीच तुमच्याकडनं मिळालाय. आपणही क्रिकेट खेळलोय, त्यामुळे तुम्ही मैदानात कॅप्टन जरी असलात तरी तुम्ही कशा पद्धतीचे कॅप्टन आहात मला चांगलं माहितीये, कारण तुम्ही असं नसतं तुमचं की हेच करा तेच करा, असं पण करू शकतो. जे माहीची स्पेशालिटी आहे, ये भी कर सकते है वो भी कर सकते है, त्या पद्धतीचे तुमची कॅप्टनशिप आहे. तशीच कॅप्टनशिप या ओनरशिप म्हणायला हरकत नाही कोल्हापूरला मिळाली. 100% फ्री हँड तुम्ही दिला. फ्री हँड. कारण हे बघा, जेव्हा इट वॉज व्हेरी क्लिअर, एमसीएने ती रोल टाकली होती की जो हायेस्ट बिड करेल त्यांना फर्स्ट प्रेफरन्स होती ऑप्शन आयकॉन प्लेअर सिलेक्ट करायची. आणि ऑब्विस होता ऋतू होता आणि केदार, टू प्लेयर दी आयकॉनिक. त्यावेळेस मोठी नाव होती. राहुल होता तेव्हा, राहुल पण आता राहुल नाहीये, पण हे 3 मोठी नावं होती जे इंडियाला रिप्रेझेंट पण केलेत आणि महाराष्ट्रासाठी पण खेळलेत. तर ऑब्विस होतं की पुण्याने हायेस्ट बिड केली, तर आम्हाला एक्सपेक्टेड होता की ते ऋतुराजला घेतील. पण सेकंडली केदार आणि माझी रिलेशन वेगळी पण आहे, मैत्री पण आहे, आणि माझ्यासाठी इव्हन इफ पुण्याची टीम आम्ही विकत घेतली असती, हायेस्ट बिड केली असती आणि विकत घेतली असती, तरी आमचा आयकॉन प्लेअर केदारच होता, किंवा आम्हाला वी वॉन्टेड हिम म्हणून. एक्झॅक्टली. तर आज केदार असेल किंवा प्लेयर्स असतील, इंटरफिअरन्स 0 आहे. येस, कंट्रोल आहे पण इंटरफिअरन्स 0 आहे. बरोबर. कारण शिस्त हे डिसिप्लिन नेहमी राहायला पाहिजे टीममध्ये, आणि त्याच्यावर थोडी आपली म्हणतो ना देशात ओनरची असायला पाहिजे. पण इंटरफिअरन्स 0 आहे. कारण शेवटी जे कोचेस आहेत, जे एसएनसी ट्रेनर्स आहेत, किंवा आमच्याकडे व्हिडिओ अनालिस्ट असतात, परफॉर्मन्स अनालिस्ट असतात, फिजिओ असतात, ह्यांना आपण का अपॉइंट केले? कारण दे आर स्पेशलाइज्ड इन दॅट जॉब. बरोबर. त्यांची स्पेशालिटी ती काम आहे. उद्या आपण जाऊन त्यांना म्हणले की नाही हे असंच व्हायला पाहिजे, म्हणजे एकतर भले मी क्रिकेट खेळलोय आणि अजूनही खेळतो कधी कधी, पण त्याचा अर्थ नाही ना की मी माझी नॉलेज त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. एक्झॅक्टली. येस, आम्ही बसून डिस्कस करतो, त्याच्यातून एक सोल्युशन निघते. पण हे सगळ्या जेवढे डिपार्टमेंट्स आहेत सगळ्यांना आम्ही फ्री हँड दिली आहे. आणि मेन केदार सीझन 1 ला पण कॅप्टन होता, आता या सीझनला पण तोच कॅप्टन आहे जे आम्ही अनाऊन्स केले आहे. राईट. आणि त्याला ही फ्री हँड आहे. उद्या आम्ही ही प्रेशर कधीच टाकत नाही. ऍज अ ओनर आम्हाला माहिती आहे बिफोर ऑप्शन किती प्रेशर असते की ह्या प्लेअरला घ्या, हा चांगला आहे. आम्हाला अनेक जणांकडून फोन्स येतात, पॉलिटिकल फोन्स पण खूप येतात, प्रेशराईज करणारे फोन येतात 100%. हो, ह्याला घ्या त्याला घ्या, तुम्ही प्रयत्न करा, हा चांगला प्लेअर आहे. अच्छा. पण शेवटी जसं मी म्हणलं की कोच असेल, असिस्टंट कोच असेल, मेंटर्स असतात, परफॉर्मन्स अनालिस्ट टीम आहे, व्हिडिओ अनालिस्ट आहे, हे सगळे एकत्र येऊन त्यांना माहिती की कोल्हापूरच्या टीमला आता कुठल्या सेक्शन मध्ये कुठले प्लेयर्स पाहिजे, हे आम्ही शॉर्टलिस्ट करून ऑप्शन A, B, C, D असे 4 ठेवलेले. एक्झॅक्टली. त्याच्यातले आमच्याकडे पैसे उरले आणि मग आपल्याला स्क्वॉड भरायचीच आहे, मग आपण जे असे रेकमेंडेशन फोन्स येतात मग आम्ही तसे प्लेयर्स घेतो, मग तिकडे ते ऍडजस्ट करू. पण मूल प्रायमरी जे आम्हाला प्लेयर्स घ्यायचे ते आधी आम्ही टार्गेट करू. मला खरंच तुम्ही आता विषय काढलाय म्हणून मी परत एकदा येतो ऑप्शनकडे. यंदाचं ऑप्शन खुश आहात? जे पाहिजे ते मिळाले? 100% माझ्या हिशोबाने. लास्ट टाइम ऑल्सो जेव्हा पहिल्या सीझन होता, ऑप्शन एकदम अनएक्सपेक्टेड होता लोकांना. सगळ्यांनी स्क्वॉड 24, 25, 28, मला आठवण की सोलापूरने ते 32 प्लेअरची स्क्वॉड होता. राईट. आणि सगळ्यांनी मोर दॅन 25 प्लेयर्सची खेळली. पण कोल्हापूर टस्कर्स वॉज दी ओनली टीम who had a squad of only 16 to 17 players. फक्त तेवढीची स्क्वॉड होती. राईट. कारण केदारचं विजन किंवा केदारची थॉट प्रोसेस म्हणेल किंवा आमची दोघांचं जे डिस्कशन झाला, जेवढं मोठं स्क्वॉड असेल ना तेवढी त्रास त्याच्यापेक्षा आपण सिलेक्टेड जे आपल्याला ओपनिंगला कोण पाहिजे,
मिडल ऑर्डरला कोण पाहिजे, ऑलराऊंडर्स किती पाहिजे, फास्ट बॉलर्स किती पाहिजे, स्पिनर्स किती पाहिजे, विकेट किपर जे आहेत ते असे स्क्वॉड घेऊ. त्या हिशोबाने जेव्हा रिटेन्शन पॉलिसी आली, आम्ही आय थिंक हार्डली 5 या 6 प्लेयर्सला आम्ही रिलीज केली. बरोबर. आउट ऑफ 70 बस 12 एक तुम्ही रिटेन केले, 11 प्लेअर आम्ही टेक्निकली माझ्या हिशोबाने 11 प्लेअर आम्ही रिटेन केले. त्याच्यातले 6-7 प्लेअर आम्ही रिलीज केले. बरोबर. तर आम्हाला माहिती होती की कुठले 6 प्लेअर घ्यायचे, तर त्याच्या हिशोबाने मग आम्ही स्ट्रॅटेजी तयार करून आम्ही रेडी होतो. पण जसं तुम्ही म्हणताय केदारचं, आपण थोडंसं केदारच्या मागच्या सीझनकडे जाऊया. 8 मॅचेस झाला, यंदाच्या मॅचेस जास्त आहेत, त्यांचा सीझन थोडासा मोठा आहे. तर मागच्या वर्षीचं बोलायचं झालं तर 230 रन्स त्याने केल्या होत्या आणि 134चा स्ट्राईक रेट होता. आणि महत्वाचं म्हणजे फायनल पर्यंत टीम पोहोचवली होती त्यांनी. ती फायनल झाली त्याला मी फायनल म्हणतच नाही. अच्छा, 2 दिवस झाली, पाऊस पडला. कारण ती फायनल याच्यासाठी म्हणत नाही, कारण जी गेम वॉशआउट होऊन ती टीम जिंकणं त्याला आम्ही फायनल म्हणत नाही. खेळून जिंकणं त्याला फायनल आहे. येस, हॅट्स ऑफ की ते टॉप ऑफ द टेबल होते रत्नागिरी जेट्स, म्हणून त्यांना टायटल भेटली. पण 100% एक 20 ओव्हरची गेम झाली असती. असं म्हणायचं पहिल्या दिवशी पाऊस नसता पडला तर ट्रॉफी दुसऱ्या ऑफिसमध्ये असती, आज त्या ऑफिसला गेली नसती. हा 100% जी रनर्स अप ट्रॉफी तुम्हाला इथे दिसती त्याच्यापेक्षा विनर्स इथे असली असती, रनर्स अप तिकडे असली असती. एवढी कॉन्फिडन्स, ओनर म्हणून कॉन्फिडन्स बघा जरा. नाही, ही कॉन्फिडन्स मला माझ्या प्लेयर्सनी दिले आणि स्पेशली माझ्या कॅप्टननी मला ही कॉन्फिडन्स दिली होती. मला अजूनही आठवण आहे की जेव्हा ऑक्शन झाली प्लेयर्सची, त्याच्यानंतर केदारनी मला एकच गोष्ट सांगितलं त्या दिवशी रात्री, आपण टॉप 4 मध्ये असणार. ओके, हे त्यांनी मला त्या दिवशी ऑक्शनच्या दिवशी ज्याप्रमाणे टीम भेटली, आम्ही टॉप 4 मध्ये असणार. वाव. पहिली मॅच आमची पुण्यासोबत होती, ओपनिंग होती MPL. आपण हारलो, फर्स्ट मॅच हारलो बहुतेक. आणि मग त्याच्या नंतरही तो म्हणला काही प्रॉब्लेम नाही, अजून भरपूर मॅचेस आहेत, 7 मॅचेस आहेत. अँड देन आय थिंक प्लेयर्स पण आणि हे टीम पण तशी खेळायला लागली, जिंकायला लागली. ऑलमोस्ट सगळीच मॅचेस जिंकायला लागली. 1-2 मॅचेस अजून आम्ही हारलो, पण क्लोज मॅचेस आम्ही जिंकलो. जे एक कुठली तरी मॅच होती माझ्या हिशोबाने, आय थिंक विथ सोलापूर का नाशिक सोबत होती, की जे आम्ही चेस केली ती सोलापूर सोबत. ओके. आणि गेलेली मॅच आमच्या मिडल ऑर्डरनी ती खेचून आणली. तिकडे सिद्धार्थ मात्रे होता आणि साहिल आवतुडे आणि हे सगळ्यांनी खेळले. तर गेलेली मॅच आम्ही घेतली. जिथे जास्त एक्सपेक्टेशन नव्हतं त्यांनी देखील मॅच. हा सर, सी क्रिकेट इज, तू पण खेळलाय क्रिकेट, मी पण, आणि वी हॅव सीन क्रिकेट फॉर अ लॉंग टाइम. असं नाही की आता केदारने 8 मॅचेस मध्ये 230 आणि 164 स्ट्राईक रेट केली, पण प्रत्येक मॅच तो चालणार. एक्झॅक्टली. ऑप्शन तर 100% आहे, पण त्या दिवशी लक फेवर सम अदर प्लेअर होतो, कोणतरी येईल आणि खेळून जाईल. बरोबर. पण तो कॉन्फिडन्स देणे हे काम ओनरच असतं, ते काम असतं ते कॅप्टनचं. ते योग्य झालंय म्हणूनच हा परफॉर्मन्स. 100% ते योग्य झालंय. केदारनी खूप फ्री हँड दिली होती कोणालाही. म्हणजे जेव्हा प्री कॅम्प पण व्हायचं, त्यांनी जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की मला काय एक्सपेक्टेशन आहे, ओके, मला हे एक्सपेक्टेशन तुम्ही मला ह्या लेवलला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घाला. बरोबर, हे गोष्ट करा. नक्की तेव्हा 8च मॅच होते. आता ह्या वर्षी आय थिंक सीझन मोठा आहे, 10 मॅचेसची सीझन आहे. क्वालिफाय झालं तर आणखीन मॅचेस आहेत. तशी त्याप्रमाणे, कारण सीझन प्री कॅम्प ऑलरेडी आमची सुरू झाली. वा. आणि याच्यात सर्वात जास्त कोण दमतो तर फास्ट बॉलर्स. आणि बॅट्समॅनला फक्त बॅटिंग करायची, पण इथे फास्ट बॉलरची त्याची वाढ लागते. तर त्याच्या हिशोबाने आय थिंक ही हॅज मेड अ प्लॅन विथ द टीम. अच्छा, केदारने टीम सोबत प्लॅन केली आहे आणि ही इज वर्क आउट की जिथे इंजरीज जास्ती व्हावी नाही आणि प्लेयर्स शुड नॉट वेअर अँड टेअर आउट नाही व्हायला पाहिजे. तर त्याच्या हिशोबाने ते चालू आहे. आणि आय थिंक ह्या वर्षी पण मी म्हणणार नाही की आम्ही कुठे जाणार, कारण ते जिंक्स असतं, पण मला 100% खात्री आहे की ज्याप्रमाणे आम्ही टीम सिलेक्ट केली आहे अँड विथ द कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, कोल्हापूर टस्कर्स विल डू अ टॉप परफॉर्मन्स दिस. गुड. क्वालिफाय तर नक्कीच होईल असं वाटतंय. मी सांगत नाही. थोडं हिंट द्यायला हरकत नाही, पोरांचं मोटिवेशन वाढेल. पोरांचं मोटिवेशन आहे. आमचे पोरं जे आहेत ना, दे प्ले ईच गेम टू विन.
ती आहे. आजचा दिवस, आजची म्हणून मॅच, तर आम्ही त्यावरती टस्कर्स आहेत कॉन्सन्ट्रेट ना. करून. म्हणून Great. तर टस्कर आहे. हत्तीचं कामच काय आहे? एकदा शिरला तर सगळंच कब्जा करून यायचं, गुड. असं ते हत्तीचं काम असतं. हत्तीचं उदाहरण दिलंय, माहिती ना काय, वजन पण असतं पण त्यापेक्षा जास्त डोकं ते देखील वापरलं जातं. दोन्हीचं इथे चांगलं कॉम्बिनेशन आहे. येऊया तुमच्या दुसऱ्या बॅटरकडे, अंकित बावणे. मोठं नाव आहे, महाराष्ट्रासाठी पण खोऱ्यानी धावा केल्यात. तुमच्याकडे पण एक 100 त्यांनी केला होता, पहिला 100 होता MPLचा त्या वर्षाचा. 8 मॅचेस म्हणजे 363 धावा, अक्षरशः खोऱ्यानी रन्स इथे देखील आहेत. 144.62चा स्ट्राईक रेट. काय वेगळं मेडिसिन दिलं होतं त्याला. त्याला काही मेडिसिन नाही दिलं. मी म्हणलं जी MPL बंद झाली, प्रत्येक प्लेयरला त्याची टॅलेंट दाखवण्याचं सर्वात मोठा ही प्लॅटफॉर्म आणि थिएटर होती. पिक्चर मध्ये तो रोल काय करेल ही ती प्लॅटफॉर्म होती आणि त्यांनी परफॉर्म केला. नक्की तो चांगला प्लेअर आहे आणि आफ्टर MPL he has been signed also under Punit Balan Group as one of our athletes whom we have taken on board. आता वर्षभराकरता पुढच्या 5 वर्षासाठी तो आमच्याकडे आहे. वा, पुढच्या 5 वर्षासाठीचा कॉन्ट्रॅक्ट. आणि नुकताच रणजी मॅचेस मध्ये पण आणि T20 मध्ये पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला. तर तो पण चांगल्या टच मध्ये आहे. तर ही जी तुम्हाला मध्येच थांबवतो, प्रेक्षकांना सांगतो, ही एक मोठी उपलब्धी आहे MPLच्या मार्फत. पुनीत बालन सरांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे, त्याबद्दल वादच नाही. पण जर तुम्ही तिथे चांगला परफॉर्मन्स तिथे करता तर MCAच्या तुम्ही नजरेत येता आणि पुनीत बालन सारख्या ग्रुपच्या नजरेत पण येता की तुमचं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट पण होऊ शकतं. त्यामुळे एक मोकळा वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला सगळ्या ते प्लेयर्सला. कारण कसं की प्लेयर्सला जेव्हा प्लॅटफॉर्म भेटते, आर्थिक त्यांना जेव्हा सपोर्ट होते, ते मेंटली फ्री होतात. बिकॉज नॉर्मली कुठलीही खेळ असेल, जे आमच्याकडे 60 ॲथलीट्स आहे, टेनिस असेल, टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, टायकोंडो असेल, शूटिंग असेल, सायकलिंग असेल, कुठल्याही खेळला, कुठलाही गेम जेव्हा तुम्ही खेळणार किंवा ते ॲथलीट खेळतो, सगळं सोंग चालतं, पण पैशाचं सोंग चालत नाही. आणि पैसे जी आहे ती खूप इम्पॉर्टंट असती त्यांच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी. बरोबर. इफ दॅट इज प्रोव्हाइडेड बाय ग्रुप, then they are mentally free to go and play their game. And I think this is we have seen this result not only with Ankit, one of कारण ही MPL ची क्रिकेटिंग पण मी एक छोटी उदाहरण देईल. टेनिस मध्ये ऋतुजा भोसले जी आहे, जेव्हापासून आम्ही तिला सपोर्ट करायला लागलो, एशियन गेम्स मध्ये मिक्स डबल्स मध्ये तिने गोल्ड मेडल आणलं. राईट. सो मला उदाहरण याच्यासाठी दिली की जेवढे ॲथलीट्सला आम्ही सपोर्ट केले, दे हॅव नॉट from where they have escalated their performance आणि they are playing mentally stress free. एक्झॅक्टली. महत्वाचा हाच विषय. पैसे हा दुय्यम भाग आहे, नक्कीच पैसे हा दुय्यम भाग आहे, पण आपल्याला कोणीतरी खेळण्यासाठी पैसे देतंय हा त्याच्या मागचा जो विचार प्लेअरचा असतो तो खूप मोठा असतो. त्याची एक वेगळी जबाबदारी तुमच्यावरती येते आणि त्यामुळे तुमचा ऑब्स्टिकल्स परफॉर्मन्स चांगला होतो. आणि खरं तुमची मोठी गोष्ट आहे, नॉट ओन्ली क्रिकेट, इतर त्यांनी जवळपास आता 10-12 असे गेम वेगळे वेगळे आहेत ज्यामध्ये तुम्ही या गोष्टी 9 गेम असे आहेत की ज्याच्यामध्ये सपोर्ट करतायत. पण परत येऊया आपण एकदा क्रिकेटकडे, MPL कडे, आपल्या टीमकडे. पेस बॉलर्स, मनोज यादव 8 मॅचेस 11 विकेट, श्रेयस चव्हाण 7 मॅचेस 8 विकेट, अक्षय दरेकर बॉलर नाहीये माझा, आपण बॉलर्स विषय आपण स्पिनर आहे, राईट, येस. आणि अक्षय दरेकर तो देखील एक अजून एक स्पिनर आहे, त्याच्यामुळे 8 विकेट. पण बॉलर्सनी सुद्धा योगदान चांगलं दिलं. म्हणजे तसं जसं क्रिकेटचा हा विषय की दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं व्हायला लागतं, आजकाल तिन्ही डिपार्टमेंट, फिल्डिंग जर तुम्ही जर चांगली करता, 2-3 रनआउट काढता, मॅचचा डिफरन्स होऊ शकतो. बॉलिंगवरती विशेष मेहनत ह्या वर्षी अजून एक बॉलर होता, तुम्ही ते दोघांचं नाव नाही घेतलं, पण त्यांनी पण चांगली परफॉर्मन्स केली मागच्या सीझन. एक निहाल म्हणून आहे उस्मान आणि एक आत्मन पोरे. अनफॉर्च्युनेटली आत्मन इंजर्ड झाला, या वर्षी इंजर्ड आहे आत्मन, राईट. तुम्ही दुसरा प्लेअर साठी नाहीये, तर मग आम्ही काय केलं की आत्मनला रिप्लेस करून अथर्व डाकवे म्हणून एक लेफ्ट आर्म स्पिनर आहे, तर त्याला घेतला आहे. आणि निहाल आणि अक्षय दरेकरचा रोल या वर्षी जरा आम्ही चेंज केला, कारण अक्षयचं कोच म्हणून दिसणार आहे आपल्याला यावेळी. अक्षयला पण, अक्षय इज रिटायर्ड फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स ऑफ क्रिकेट, कारण एज फॅक्टर पण आहे. आणि ही वॉन्टेड, ही डिस्कशन थोडी इमोशनल पण त्याच्यासाठी होती. बट ऍट दी एंड माझ्यासोबत बसून, केदार सोबत बसून आम्ही डिस्कस केलं की आता त्याची एक एज लिमिट पण झाली, अँड ही वॉन्टेड टू मेक वे फॉर यंग टॅलेंट कमिंग इन.
म्हणून अक्षय हॅज रिटायर्ड फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स अँड त्याच्या जागी आम्ही भूषण जो आहे दुष्यंत नवंडे त्याला आपण रिप्लेस केलं आणि अक्षय इज बिकम कोच नाउ. अच्छा. तो हिज एक्सपिरियन्स ऑफ क्रिकेट एवढ्या वर्षासाठी अनेक वर्ष तो खेळला, स्टेटसाठी पण खेळला, इंडियासाठी खेळला तो, इंडिया ए ग्रीन, इंडिया खेळला, इंडिया ए सॉरी इंडिया ए ला खेळला. तर हे सगळे जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी त्याला थोडं एलिव्हेटेड रोल दिली आम्ही. ही इज दी हेड कोच नाउ फॉर कोल्हापूर टस्कर्स आणि ही इज गायडिंग हिज एक्सपिरियन्स टू अँड हिज काय म्हणतात प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ॲज वेल एज थेरोटिकल एक्सपिरियन्सेस पण असतात क्रिकेटमध्ये. तर तुम्हाला हेच मला विचारायचंय, प्लेयर्स मधनाच म्हणजे जो मागच्या वर्षी खेळत होता, टीमचा भाग होता, तो कोच असणं आणि बाहेरचा एखादा व्यक्ती येऊन थोडासा वयस्कर, ग्रे हेअर, पांढरे केस असतात, थोडासा शांत ठराव असलेला माणूस, हा कोच असणं, ह्याच्यात फरक जो तुम्हाला थोडा जाणवतो? नाही, मला आम्ही अक्षयला कोच ह्याच्यासाठी केलं. मी आज बाहेरनं पण कोच आणू शकतो. दोन याचे रिझन्स आहेत. कारण आज जी आपली अकॅडमी आहे PVKGC पुनीत केदार अकॅडमी, तिकडे ऑलरेडी अक्षयच कोच आहे. अच्छा. सगळ्या टीमसाठी अंडर 16 असेल, अंडर 23 असेल आणि मेन वुमन दोन्हीला. दुसरी गोष्ट कसं असतं, जेव्हा एक यंग कोच असतो, एक्सपिरियन्स कोच नो डाऊट इट इज व्हेरी, जे तू म्हणलं पांढरा केसांचे ग्रे हेअर वाले जेव्हा येतात ते एक्सपिरियन्स असतात. बरोबर. पण प्लेयर आणि कोच मध्ये एक बॅरियर अशी निर्माण होते ऑफ एज ग्रुप. एक्झॅक्टली. अक्षय यंग आहे, तो ह्या प्लेयर्स मध्ये राहिलाय, तो जास्त जेल होईल आणि प्लेयर्स पण कॅन गो अँड कन्फाइड इन हिम. ते त्यांची मोकळेपणाने ते बोलतील, कन्फाइड करतील, विचारू पण शकतील आणि ॲज अ फॅमिली ते राहतील. कारण PBGचं फॅमिली कल्चर हे अक्षयला माहिती आहे की भले ती टीम असेल पण ती आम्ही आमची टीम कधी टीम म्हणून नाही बघत, आम्ही ॲज अ फॅमिली बघतो. अँड ऑल दीज प्लेयर्स आर मेंबर्स ऑफ दी फॅमिली. तर ती फॅमिली कल्चरला कशी कॅरी करायची सोबत, त्याच्यासाठी त्याला चांगलं माहिती आहे आणि ऑब्व्हियसली त्याची एक्सपिरियन्स पण आहे. आणि यंग कोच असून थोडा स्वतः गेम खेळलाय तो, त्याला ऍक्च्युली यंग आहे ना, तर तो पण नवीन शिकेल गोष्ट बाहेरनं, तो विच विल इम्प्लिमेंट. ग्रेट. त्यामुळे वेगळा विचार होता. पण म्हणजे आता आपण सगळ्याच टीमच्या ओनरशी बोलतोय, मला वाटतं तुमच्याकडेच यंगेस्ट कोच आहे. लेट मी व्हेरी फ्रँक विथ यू, साई टीम मध्ये यंगेस्ट कोच आपल्याला, साई टीम मध्ये यंगेस्ट कोच. आणि सर्वात मोठी ही की जो मागच्या वर्षी MPL खेळला तो रिटायर झालाय. मागच्या वर्षी जो खेळत होता याच मुलांबरोबर, तो रिटायर, हायेस्ट विकेट टेकर होता, तुमचा हायेस्ट विकेट होता. त्यामुळे बॉलर्स जरा यावेळेस तयार राहा, कारण बेस्ट बॉलर मागच्या वर्षीचा यावर्षी कोच होते, त्यामुळे वेगळ्या टिप्स नक्कीच मिळणार आहेत. सर, मी टीम बघतोय तुमची, याच्यामध्ये श्रीकांत मुंडे हे देखील एक महत्वाचं नाव आहे. महाराष्ट्राचं क्रिकेट ज्यांनी जवळनं पाहिलंय त्यांना श्रीकांत काय जादू करू शकतो बॅटने आणि बॉलने देखील हे चांगलंच माहिती आहे. तर काही विशेष टार्गेट होतं की श्रीकांत टीम मध्ये पाहिजेच? 100%. आत्मन इंजर्ड झाला, त्याची जागा भरण्याकरता तुम्हाला फास्ट बॉलर पण पाहिजे होता, पण आम्हाला एक ऑलराऊंडर मध्ये पाहिजे होता. तर हु विल फिल दॅट ऑलराऊंडर स्पॉट, जो बॅटिंग पण करेल आणि जो बॉलिंग पण करेल. श्रीकांतला बॅटिंग आजकाल जास्त आवडते कम्पेअर्ड टू बॉलिंग असं मला वाटतंय. नाही, त्याच्याशी आय थिंक तो दोन्ही करतो. बॅटिंग सुपर्ब, बॅटिंग T20 अडॉप्ट त्यांनी फार चांगला केलं. मेन याच्यात कसं आहे की आम्ही बॅट्समन का माझी टॉप ऑर्डर बॅटिंग फिक्स्ड होती, राईट, फिक्स्ड आहे माझी टॉप ऑर्डर फिक्स्ड आहे. बरोबर. पण मला मिडल ऑर्डरला बॅट्समन पाहिजे, 5-6 नंबर, 4-5-6 असे. तर तिकडे कोण फिट होऊ शकतो? तर आम्ही पाहिलं की श्रीकांत विल प्ले बोथ द रोल्स. तो मिडल ऑर्डरला पण खेळू शकतो, तो बॉलिंग पण करेल. तर आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्रात खेळला, ही वॉज एक्स KKR आणि परफेक्ट ऑलराऊंडर टू फिट इन कोल्हापूर टस्कर्स. तर केदार आणि जेव्हा ऑप्शनच्या अगोदर जसं मी तुला म्हणलं की आम्ही चॉईसेस आमच्याकडे ABCD एका स्लॉट साठी 3 नावं होती. आम्हाला माहिती होतं की आमची बजेट माहिती होतं की ह्या प्लेअर साठी किती पैसे खर्च करायचे. तर त्या हिशोबाने आम्ही A कॅटेगरीमध्ये श्रीकांत होता, वी वेंट ऑल आउट फॉर हिम. माझ्या हिशोबाने 3,20,000 काही त्याच्यात आम्ही घेतलं त्याला. पण आम्ही एक कॅटेगरीमध्ये 5 लाखाची बजेट ठेवली होती की 5 लाखापर्यंत आम्ही श्रीकांत सोडायचं नव्हतं. आमच्याकडे 3 प्लेयर्स होते, त्याच्यातला एक श्रीकांत होता. दुसऱ्या प्लेयर्सची मी नावं घेत नाही, कारण पुढच्या कोणी रिलीज केले तर मी मग त्यांना समजेल. तर श्रीकांतला मग आम्ही
त्या एक कॅटेगरीमध्ये किंवा ह्या स्लॉटमध्ये आम्ही त्याला तिकडे घेतलं. पण फरक असा दिसेल आपल्याला कधीतरी अचानक सुनील नारायण सारखा श्रीकांत एक कधी पण नंबरला येऊ होऊ शकतो. शकतो. आता डिपेंड, आता मी म्हणलं ना, ती फ्री हँड इज टू द यंग कोच ओके, and आणि केदार. कॅप्टन. सो मी त्याच्यात इंटरफेअर करणारच नाही. बट इफ दे फील की नाही, केदार फील्स की मी मिडल ऑर्डरला खेळ, ओके, श्रीकांतला ओपनिंग करू द्या, एक्झॅक्टली. तर तोच माझा ते होऊ तिथेच मी येणार शकतो. होतो कधी पण होऊ as a शकतो. ते captain. काय पण होऊ शकतं. येऊयात अनिकेत पोरवालकडे. 3,50,000 मोठी बीड त्याच्यासाठी सुद्धा होती. हो, आय थिंक काय 9.5 टाइम्स त्याच्या बेस अमाऊंट पेक्षा तो गेला. बरोबर. 40,000चा Yes, बेस होता. yes. अनिकेत पीबीजीचाच प्लेअर आहे, हो. पण तो क्लब मधून कॅडेन्स कडनं खेळतो. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा वर्षभर खूप चांगला राहिलाय. हम्म, आणि आम्हाला एक विकेट किपरची गरज होती. हम्म. लास्ट इयर नक्कीच केदार करत केदारने होता. विकेट किपिंग केली होती. हो. पण आय थिंक केदारची रोल आय थिंक मोर 38 मध्ये covers पाहिजे मध्ये ॲज अ गेली. कॅप्टन Yes. तिकडे. म्हणून बरोबर. आम्हाला विकेट किपर आणि परत हम्म. मला एक मिडल ऑर्डर बॅट्समन पण पाहिजे होता. हम्म. तर ती जे जागा आम्ही म्हणलं ना 5-6-7 बरोबर. किंवा 4-5-6 बरोबर. ही जागा कशी भरणार. हम्म. तर त्याच्यासाठी- अनिकेत तिथे बसतो. हा, तर त्याच्यासाठी ड्युअल परफॉर्मन्स करू शकतो, एक हम्म. विकेट किपिंग आणि हम्म. बॅटिंग. हम्म. मग त्याच्यासाठी म्हणून अनिकेतसाठी पण आम्ही ऑल आउट गेलो. एक्झॅक्टली. केदारचं तुम्ही बोललात किपिंग म्हटलं, मी पण किपर राहिलोय, मी महाराष्ट्रासाठी खेळलो किपर म्हणून, पण फुल टाइम जॉब आहे. हा, किपिंग it's a full करून time. जर तुम्हाला बॅटिंग करायची परत कॅप्टनशिप Keeping पण करायची. करायचे, थोडंसं स्ट्रेस येऊ शकतं. हो. याचं राईट चॉईस. म्हणजे ते अनिकेत फक्त धोनीला जमतं. एकदम फक्त तिन्ही थाला गोष्ट. एकच हा, बस व्यक्ती आहे. त्यालाच. आणि त्याचा चेला तुमच्याकडे आहे. थालाचा चेहरा खास. त्याच्याकडे. मग पण अनिकेतसाठी जायचंच होतं आणि तोही 100% तुम्हाला मिळाला. हो. त्यानंतर यश खळदकर, हे पण एक मोठं नाव तुमच्या टीम मध्ये. 2,70,000 जवळपास हो. त्यासाठी खर्च तो केला. पण 13 टाइम गेलाय हो. बेस्ट प्राइस पेक्षा. हो. यश परत काय म्हणतात, मटेरियल फ्रॉम पीबीकेजीसी आहे. हं. बिन चांगला खेळतोय तो. इन्व्हिटेशन्स पण चांगले खेळले तो. हो. आणि जिथे पीबीकेजीसी वॉज विनर. हम्म. ह्याला घ्यायचं कंडिशन ही होती की आम्हाला ऑप्शनच्या अगोदर माहिती होतं की आम्ही अक्षय इज गोइंग टू रिटायर अँड बिकम कोच. हम्म. तर हु विल रिप्लेस अक्षय ॲज अ गुड लेफ्ट आर्म. ओके. व ती स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने यशला मग अच्छा. ओके. यश वॉज दॅट म्हणजे तसं बघायला गेलं तर यंदाचं तुमचं मॅन टू मॅन झालंय. मॅन टू मॅन, ऑलमोस्ट मॅन टू Super. मॅन झालंय. वा, म्हणजे होमवर्क खूप झाला. हा, म्हणजे आता नौशादला आम्ही रिलीज केला, हो. तर नौशादच्या जागी मला नौशाद विकेट किपिंग पण करायचं. विकेट किपिंग. तर यू कॅन से की नौशादला रिप्लेस अनिकेतने अनिकेतने केला. केला. मग अजून आम्ही 2-3 प्लेयर्स रिप्लेस केले होते. हम्म. तर ती मिडल ऑर्डर्स होते. हो. साहिल आउटवडे होता, बरोबर. त्याला आम्ही रिप्लेस, तो मिडल ऑर्डर खेळायचा. हम्म. पण त्याच्या जागी मग आम्ही श्रीकांतला घेतला. हम्म. आता हा गेला, काय त्याचं नाव, अक्षय came आता up with- रिटायर has झालाय. been given a new role बरोबर. in the team. हो. तर त्याला लेफ्ट आर्म मग कोण पाहिजे, मग यश का? आम्ही यशला घेतलं. हम्म. सो ऑलमोस्ट Super. मॅन टू मॅनच आम्ही बॅटिंग करू शकतो यश, हे एक महत्वाचं असतं. नाही, तो पण ऑलमोस्ट ऑलराऊंडरच आहे. ऑलराऊंडरच आहे. फिल्डिंग देखील चांगली चांगला करतो. करतो तो. अगदी खरं. ऑलराऊंडरच आहे, पण त्याची एक्सपर्टाइज इज इन बॉलिंग, कारण तो लेफ्ट आर्म आहे. तर एक लेफ्ट आर्म रिप्लेस करायचा, म्हणून आम्ही त्याला घेतलं. राईट. अजून 2 नाव माझ्याकडे आहेत, ज्यांना 40-40 हजारामध्ये तुम्ही बीड केलं होतं. हर्ष संघवी आणि हर्षल मिश्रा. हर्षल मिश्रा एक अंडर 19 आहे ना तो. राईट. अंडर 19 सरप्राईज नाव होतं. तर हर्षल मिश्राला याच्यासाठी आम्ही गेलो, कारण अंडर 19चा प्लेअर आहे. आय थिंक तो पुना क्लबचा प्लेअर आहे माझ्या हिशोबाने, इफ आय एम नॉट रॉंग. त्याची बॉलिंग आम्ही पाहिली, अँड ही इज अ व्हेरी गुड बॉलर. तो 130-135 ने टाकतो. फक्त त्याला थोडं ग्रूमिंगची गरज होती, आहे म्हणजे. आणि मी जसं म्हणलं, सीझन मोठी आहे, मोठा सीझन आहे. असं नाही की अंडर 19चे प्लेअर कंपल्सरी घ्यायचे म्हणजे आम्ही त्यांना खेळवणार नाही. आम्ही खेळवणार त्यांना एक्झॅक्टली. अंडर 19. गुड. मागच्या वर्षी आमच्याकडे सचिन दास होता, अंडर 19, तो इंडिया खेळायचा. बट ही वॉज पिक्ड अप एज अंडर 19 प्लेअर. त्या कॅटेगरीमध्ये. म्हणून एक फास्ट बॉलर, कारण मला माझ्याकडे फास्ट बॉलर मध्ये ऑप्शन्स आज विचारलं, बॅक ऑफ द माइंड निहाल आहे, मनोज यादव आहे, उमर शाह घेतलाय आम्ही. उमर शाह पण आहे. बरोबर. काश्मीरी बॉय इन पुणे. तर उमरला घेतलाय. आणि श्रीकांत आहे, ऑब्विसली श्रीकांत टाकेल, आणि हर्षद. तर हे फास्ट बॉलिंगचे ऑप्शन्स होतात माझ्याकडे, म्हणून हर्षलला आम्ही पिक केलं. आणि यंग ब्लड आहे,
19 अंडर 19 मध्ये, अंडर 19 आहे, यंग आहे, त्याला केदार अँड टीम विल ग्रूम हिम. फक्त सांगणार जाऊन जोरात टाक. आता मी कसं सांगणार ते, मी एवढंच सांगणार ऍज ओनर म्हणून ऍज अ ओनर, मी सांगणार पायात टाक, बुटावर टार्गेट कर यॉर्कर. म्हणजे सध्या ती प्रॅक्टिस चालू आहे, शूज ठेवून शूज फोडण्याची प्रॅक्टिस चालू आहे. आणि हर्षला आम्ही घेतलं कारण अगेन बॅट्समन, एक बॅकअप बॅट्समन आपल्याला पाहिजेच, जो मिडल ऑर्डरला खेळू शकतो. तो हर्ष इज अ गुड प्लेअर, की जो आय थिंक तो पण मागच्या 1 वर्षात चांगला परफॉर्म केलाय फॉर PVKGC असेल, बाकीची टुर्नामेंट्स मध्ये पण चांगला त्यांनी परफॉर्म केला. अँड ही वॉज अ चॉईस. सी मेन प्लेयर्स आम्हाला उचलायचे होते. लाईक इफ यू सी, वी हॅव स्पेंड मोर मनी ऑन श्रीकांत, यश अँड अनिकेत पोरवाल. हे प्लेयर्स आमच्याकडे किती राहिली होती, पण आम्हाला हे प्लेयर घ्यायचे, बरोबर, फील करायचे. बट दे विल ऑल्सो गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू प्ले इन वन ऑफ द मॅचेस. हे गरजेचं आहे. अँड डिपेंड ऑन हाऊ दे परफॉर्म ऑल्सो. प्री कॅम्प मध्ये पण परफॉर्मन्स आणि ऑन फील्ड. म्हणून मग हर्षला पण आम्ही. सुपर. टीम तुमच्या हिशोबाने चांगली झाली, हवी तशी झाली. जे 22-23 स्लॉट आहे तो पूर्ण तुम्हाला जसा हवाय तसा. आता ह्याच्या पुढे काय, म्हणजे तुमच्याकडे टीम आली, तुमचं कॅम्प देखील तुम्ही सुरू केलं असं म्हणतात, काय जास्तीत जास्त प्रॅक्टिस मॅचेस वगैरे खेळणार? नक्कीच. आता आमची प्रॅक्टिस तर ऑलरेडी आय थिंक 8-10 दिवस झाले चालू झालाय, सुरू झालाय. बरेच सीझन 1 महिन्याने, पण वी हॅव स्टार्टेड द प्री कॅम्प. बरोबर. प्रॅक्टिस ऍट डिफरंट ग्राउंड वी आर डुईंग. कारण एकाच ग्राउंडला युज टू नको व्हायला विकेटला. तर आज लाईक PYC ला काही दिवस केले. दिस इज युनिक. हे खूप महत्त्वाचं आहे की एका ग्राउंडची सवय नाही लागायला पाहिजे ना. मग काय होतं की विकेट सेमच असते. बरोबर, माहिती असतं काय काय होतं. म्हणून आम्ही काय केलं, पहिले 2 दिवस आय थिंक इथे प्रॅक्टिस केली PYC ला. मागचे 5-6 दिवस लेजंड्सला केली. ओके. आता आज आणि उद्या आमची प्रॅक्टिस PVKGC ला आहे. आणि मग थोडी रेस्ट आहे. तिन्ही ठिकाणी डिफरंट ट्रॅक्स आहेत. तिन्ही वेगळे वेगळे विकेट. थोडी रेस्ट आहे. बघ आय थिंक 7 तारखेपासून की 7 ते 15 तारीख काहीतरी आसपास लोणावळ्याला SPG ला आहे. लाईट्स अंडर लाईट्स पण प्रॅक्टिस पाहिजे. सुपर. तर तिकडे ते प्रॅक्टिस करतील. आणि आय थिंक MCA हॅज ऑर्गनाइज्ड फ्यू प्रॅक्टिस मॅचेस. ती अजून शेड्यूल फायनल झाली नाही, पण औरंगाबादला काही मॅच बाहेर जाऊन खेळायचं, मग तिकडे पण जाऊन खेळतील. तर दिस इज हाऊ वी आर गोइंग टू. तोपर्यंत संघ सेट असेल की यस, आता प्रॅक्टिस मॅचेस जाऊन प्रॅक्टिस त्यावेळेस फुल स्ट्रेंथनी खेळणार का, काही 4-5 लोक बाजूला ठेवणार, दाखवायला नको? प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी देणार आहे. म्हणजे जेवढी स्क्वॉड आहे प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल मॅचेस खेळायला. कारण ईच प्लेयर्स माइंडसेट किंवा प्रेझन्स ऑफ माइंड ड्युरिंग द गेम कशी असणार त्या प्रॅक्टिस मॅच मधनं समजेल आणि परफॉर्मन्स पण समजेल. त्याच्यावरनं फायनल 11 एक्झॅक्टली म्हणू आपण की फायनल 11 पहिल्या मॅच साठी जी ओपनिंग मॅच आहे त्याच्यासाठी निवड होईल, शॉर्टलिस्ट होईल. आणि ही सगळीकडे ही आणि भले MCA काय प्रॅक्टिस मॅचेस ठेवलेत, पण याच्या व्यतिरिक्त वेगळे जे टीम्स आहेत, लाईक PVG कडे स्वतः एवढे प्लेयर. तर आमची जी 2-3 टीम आहेत, जे आमची जी B टीम आहे ती पण प्रॅक्टिस मॅच पुण्यात खेळणार आहे. मी एखादा प्रॅक्टिस मॅच खेळणार त्यांच्या विरोधात. ग्रेट, सुपर. अजून चांगली बॉलिंग करतात, मी ट्रॉफ्या दाखवणारच नंतर. स्पेशली म्हणजे मी यांच्या टीम मधनं आम्हाला साऊथ आफ्रिकेला देखील नेलं होतं, तिथे जाऊन खेळलो होतो. त्या विकेटवरती जबरदस्त बॉलिंग झाली होती. अजून विकेट्स माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यामुळे स्वतः क्रिकेट अजून मीच किपिंग केली होती. अगदी खरंय. त्यामुळे खरंच जसं मी एवढं मोकळेपणानं बोलू शकतोय कारण ते बोलतायत PVG ग्रुप फॅमिली आहे, ते खरंच फॅमिली सारखंच वातावरण असतं. त्यामुळे जेही मुलं आता इथपर्यंत खेळत त्या सगळेजण माझ्याबरोबर रिलेट करतील. थोडं येऊयात नावाकडे. नाव आपलं आहे कोल्हापूर टस्कर्स. कोल्हापूरची जबाबदारी आपल्याकडे आले तर PVG ग्रुपची अशी काही इच्छा आहे की तिकडनं बाबा एखादा टॅलेंट व्हावं, तिकडनं रॉ एखादा मिळावं, कोल्हापुरातनं खास करून कोल्हापूरच्या आजूबाजूने. तर कोल्हापूरची म्हणजे सीझन 1 लाच आम्ही 2 प्लेयर जे आहेत ती कोल्हापूरचे, जे की प्रॉपर कोल्हापुरातले. एक आपली दोन्ही फास्ट बॉलर्स आहेत. एक मनोज यादव ज्यांनी हॅट्रिक घेतली होती, फर्स्ट MPL ची हॅट्रिक त्यांनी घेतली, आणि दुसरं निहाल दुश्मन. हे दोन्ही कोल्हापूरचे आहेत. आणि कोल्हापूरसाठी पण किंवा कोल्हापूरच्या लोकांसाठी आम्ही काही ऍक्टिव्हेशन प्लॅन केले. यंदा वर्षी घडणार आहे. यंदा वर्षी म्हणजे आता MPLच्या अगोदर पण घडणार आहे. ओके. जे MPLच्या अगोदर जे घडणार आहे की आमच्या कोल्हापूर टीमचे 3-4 प्लेयर तिकडे जातील, कॉलेजेस मध्ये भेटतील, किंवा तिकडचे रेडिओ स्टेशन असतात, किंवा कोल्हापूर इज फेमस फॉर
दे आर डिलिशियस फूड. हो हो कुठल्या आउटरी मिसळ खायला तिथे जाणार खास. मिसळ असते, जसं तू म्हणला पांढरा तांबडा तांबडा यायला रस्सा, खायला हो. जाते, ते शूट होईल. हं, पण वर्षभर काय करू शकतो, जेव्हा ही MPL संपेल, हं, पावसाळा थोडं संपेल, हो. ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर हं, अक्षय जसं आमचा हेड कोच आहे, हो. अजून जे लोक आहेत, आम्ही कोल्हापूरमध्ये हं. एक कॅम्प घेणार आहे, वा, वेअर वी विल लुक फॉर ग्रासरूट तिकडचं लोकल टॅलेंट, लोकल कोल्हापूर Superb. डिस्ट्रिक्ट आजूबाजूची जी Wow. आहेत तिकडची अगदी टेनिस खेळणारी पण मुलं तुम्ही बोलवणार? टेनिस खेळणारी पण मुलं Wow. बनवणार, त्यांची आम्ही कॅम्प घेऊ. हम्म. ऑब्व्हियसली याच्यात आम्ही MCA ला ऑनबोर्ड घेऊ, ओके, तर त्यांची मदत लागणार आपल्याला तिकडे. बरोबर. आणि तिकडचे जेवढे प्लेयर्स आहेत त्यांची एक कॅम्प घेऊन, अंकित आहे, केदार आहे, आता त्या टाइमला रणजी सुरू व्हायच्या अगोदर हे करायला लागेल, किंवा जे हम्म. प्लेयर्स अवेलेबल असतील बरोबर. ते तिकडे जातील, हम्म. टॅलेंट चेक करू. आम्ही एक शॉर्टलिस्ट करून टॅलेंट ही Wow. MCA ला आम्ही लिस्ट देणार, की Superb. आम्हाला, कारण ओनर ऑलवेज हॅज द चॉईस टू गिव्ह फ्यू Exactly. प्लेयर्स हू बरोबर. शुड कम इन दी ऑप्शन. हम्म. तर ॲज अ ओनर्स चॉईस आम्ही हे प्लेयर्स These are good people, you should यू call शुड them. रेकमेंड, विल रेकमेंड देम, की ह्यांना हम्म. तुम्ही ऑप्शन लिस्ट मध्ये मेन स्ट्रीम मध्ये आणा. मेन स्ट्रीम मध्ये किंवा ऑप्शन लिस्ट मध्ये टाका. वाव, सुपर. तर ही ऍक्टिव्हेशन प्लॅन आम्ही केली. कारण फ्रँचायझी ओनर म्हणून म्हणजे कोल्हापूरचं नाव आहे, तुम्ही पुण्यात आहात, पण तो कनेक्ट तुम्ही विसरत नाहीत. तो कनेक्ट तुमचा त्या नावाशी आहे, कोल्हापुराशी आहे. कोल्हापूरची माझी नातं खूप चांगलं आहे. भले मी पुण्याचं आहे, आमचं बिझनेस पण किंवा मॅडमचं बिझनेस जे आहे, ऑक्सिजनची प्लांट तिकडे आहे, तर तिकडचे आम जनतेशी माझे संबंध चांगले आहेत. तर मी कोल्हापूरचं पण आहे, मी पुण्याचं पण आहे. ग्रेट, सुपर. पण तो फायदा तुम्ही करून देणार आहात म्हणजे तिकडच्या 100% लोकांना ती फायदा क्रिकेट हे करणार आहे. कोल्हापूर आणि मी टस्कर्स. ऑलरेडी माझ्या टीमला सांगितलं आहे, जी टीम आहे, की ऑक्टोबर पावसाळा झाल्यावर, दिवाळी झाल्यावर, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक 3 days कॅम्प कोल्हापूरला आम्ही घेणार. वाव, सुपर. लक्षात घ्या कोल्हापूरकर, तुमच्याकडे कॅम्प होतोय, तुमच्याकडे येणार आहेत, पुनीत सर तिथे येणार आहेत, स्वतः बघणार आहेत. चांगलं तुम्ही क्रिकेट खेळत असाल, फिटनेस तयार राहा, फिट राहा, आणि कॅम्पला आवर्जून तुम्ही तुमची हजेरी नोंदवा. तिकडनं काय अपेक्षा आहे, क्रिकेटर्स मिळू शकतील असे? का नाही भेटणार? तर मी जसं म्हणलं, हे 2 तर भेटले ना आम्हाला. हो, आमचे 2 हिरे जे आहेत फास्ट बॉलिंग मध्ये, ग्रेट. मनोज great. यादव आणि निहाल. तर मला वाटतं की अनेक मनोज, अनेक निहाल, अनेक अंकित, अनेक केदार केदार हे कोल्हापूर मिळू शकतील. भेटू शकतात आपल्याला. वाव, सुपर. असंच काहीसं घडो. तीच खरं गरज आहे. MCA आणि MPL ज्यावेळेस हा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा चालू केला आणि ज्यावेळेस स्पेसिफिक शहरांची नावं दिली, त्याचं कारणच ते आहे की तुम्ही तिथे जाऊन सुद्धा काहीतरी करावं, तिकडनं टॅलेंट हंट तुमच्या मार्फत, नक्की. ऑब्व्हियसली MCA थ्रू दोघं मिळून काहीतरी व्हावं, आणि तसं होईल असं आपल्याला दिसतंय. तर यंदाच्या वर्षीचं स्वप्न काय? मोठी ट्रॉफी परत तिथपर्यंत पोहोचला होतात. यंदाचं वर्षाचं स्वप्न एवढीच आहे. आणि कारण आम्ही कोल्हापूरची टीम आहे आमची, तर आम्ही महालक्ष्मी च्या चरणी, अंबाबाईच्या चरणी आम्ही हे प्रार्थना करू की ही त्यांची कोल्हापूरची जी टीम आहे त्याला आशीर्वाद देऊन या वर्षी, या सीझन जी आहे, की ही टीम चांगली परफॉर्मन्स करावी, प्रत्येक प्लेअरनी त्याची 100% द्यावी आणि चांगली परफॉर्मन्स करावी, हेच मी यंदाच्या वर्षी माझी अपेक्षा आहे. वा, सुंदर. कोल्हापूर चरणी, अंबाबाईच्या चरणी नारळ ठेवलेला आहे, तिची जबाबदारी म्हणून सांगितलेले आहे. पण प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांची जबाबदारी आहे, त्यांना देखील आवाहन करा की त्यांना यायचंय कोल्हापुरात मॅचेस पाहायला. नाही, आम्हाला आव्हान करायची गरज नाही, कारण आमच्याकडे कोल्हापूरच्या टीमसाठी फक्त कोल्हापूरची फॅन बेस नाही, अख्ख्या महाराष्ट्राची फॅन बेस आहे. तर मी फक्त कोल्हापूरला आव्हान नाही करणार, पण अख्ख्या महाराष्ट्राला मी आव्हान करेल की तुमची जी आवडती कोल्हापूरची टीम आहे, ज्या मागची सीझन पावसामुळे जिंकू नाही शकली, त्यांना चिअर करायला या, त्यांना सपोर्ट करा आणि सोशल मीडियामध्ये धमाकूल घाला, एवढंच सांगेल. कारण आमचा पॅटर्नच वेगळा असतो. ओके, यांचा पॅटर्नच वेगळा आहे, कारण यांची कोल्हापूरची टीम आहे, त्यामुळे पॅटर्न वेगळा आहे. दुसरीकडे मला आता जायचं नाही, क्रिकेटशीच आपण रिलेटेड राहूयात. पण खरंच मजा आली. तुम्ही इन डेप्थ एवढा आम्हाला नॉलेज दिलं तुमच्या प्लेयर्स बद्दल, ते काय करतायत, पुढे त्यांना कसं न्यायचंय, हे तुम्ही देखील सांगितलेलं आहे. पण परत एकदा यायचंय मला MCA कडे. हा प्लॅटफॉर्म MCA ने दिला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला फक्त MPL पर्यंत आम्ही नाही जोडलोय विथ MCA. हो, आज वर्षाला आम्ही 5 कोटी रुपये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देतोय आणि 5 वर्षाचा ऍग्रीमेंट आहे. का दिले? कारण पुणे सोडून जे बाकी सिटीज आहेत, जे MCAच्या ज्युडिक्शन मध्ये, सांगली असेल, रत्नागिरी असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, जयसिंगपूर, रत्नागिरीपर्यंत, बरोबर. हा, इकडची एकतर इन्फ्रास्ट्रक्चर
आणि ग्रासरूट हम्म, टॅलेंट बरोबर. ह्याला कशी डेव्हलप करायची किंवा क्रिकेट तिकडे कशी डेव्हलप करायची हम्म, याच्यासाठी आपण त्यांना सपोर्ट करतोय. हम्म, नक्कीच ती एक वेगळी असोसिएशन आमची चालू आहे, पण तीच असोसिएशन, कारण दोन्ही पॅरल होतात. हम्म. जेव्हा ती असोसिएशन चालू आहे त्याच्यातूनच चांगलं एक टॅलेंट Exactly. येईल, जी तोच base आहे, तिकडनं इकडे बेस येईल. बेस ती आहे ज्याच्यातून आपण म्हणतो ना चांगली आपण क्रिएट करू प्लेयर्स किंवा क्रीम हे, आणि ते क्रीम आपण इथे एमपीएलच्या मग ते प्लॅटफॉर्म ऑप्शनला मध्ये बघू शकू आपण. आणू, आणि Exactly. इथून मग तो एमपीएलच्या प्लॅटफॉर्म मध्ये तो दिसेल. आज त्याच्यासाठी पण किती मोठी गोष्ट आहे, कुठलाही गावातला एक मुलगा आज एमपीएल मध्ये सिलेक्ट झाला, त्याच्यासाठी आहे, त्याच्या वडिलांसाठी आहे, आईसाठी, फॅमिलीसाठी, कारण तो उद्या जिओ सिनेमा किंवा स्पोर्ट्स 18 अशा टेलिव्हिजन मध्ये मॅच टीव्ही वरती माझा पोरगा खेळताना दिसणार, हे त्यांचं एक मोठं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकारण्याचं काम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सगळे एमपीएलचे ओनर्स हे करतात. म्हणून मी एमसीएचं खूप मनापासून आभार मानेल. ते खूपच चांगल्या असोसिएशनने हे गोष्टी करतायत आणि चांगल्या हेतूने करतायत, आणि त्यांना कायम पीबीजीचं सपोर्ट कायम राहील. ग्रेट. पीबीजी ग्रुपचा सपोर्ट हा एमसीएल आणि एमपीएल ला असणारच आहेत. कोल्हापूरकर तुमच्यासाठी खास म्हणून हा सपोर्ट असणारच आहे, त्यामुळे तयार राहा. तिथे येतंय पीबीजी ग्रुप, तिथे देखील येतोय, तिथनं टॅलेंट हंट नक्कीच आपण करणार आहोत. तर तुम्ही पाहिलं, पुनीत बालन सर आपल्याबरोबर होते. कोल्हापूर टस्कर्स टीम विषयी खूप साऱ्या माहिती त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. तर आज इथेच थांबूया, त्यांच्याकडे खूप गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेतच. मॅचेस जरूर बघा, आवर्जून लक्षात ठेवा की मैदानात यायचंय. एमपीएलची प्रत्येक मॅच मैदानात येऊन तुम्हाला पाहिजे. गौंजेवरती मॅचेस आहेत, त्या मोठ्या स्टेडियमचा आनंद लुटा. आज थांबूया इथेच, पुढच्या वेळेस नवीन टीम. बाय बाय.